नमस्कार बालमित्रांनो, आज आपण लाजाळू झाडाची माहिती बघणार आहे। बघा, मी लाजाळू म्हणते। हे झाड किती छान फूल आले ह्या लाजाळूच्या झाडाला। अगदी जांभळ्या, फिक्कटसर जांभळ्या रंगाचं ते फूल आहे। छान दिसते का नाही? तुम्ही सगळ्यांनी ही लाजाळूची वनस्पती पाहिली असेल। आमच्याही शाळेच्या दारात अतिशय सुंदर अशी ही लाजाळूची वनस्पती आलेली आहे। लाजाळू ह्या वनस्पतीचं वैज्ञानिक नाव काय माहिती का? त्याला म्हणतात मिमोसा पुडिका। हिंदी भाषेत या वनस्पतीला लाजवंती किंवा छुईमुई असंही म्हणतात। बंगाली भाषेत लाजाळूला लजबत्ती, मल्याळममध्ये तिंतामार्नी, इंग्रजीमध्ये सेन्सिटिव्ह प्लांट आणि तेलुगू भाषेत अत्तापत्ती व पेद्दनिद्रकन्नी असंही म्हणतात। तर तामिळमध्ये तोत्तालादी आणि थोत्तालचुंगी, तर कन्नडा भाषेत लज्जा, नाचिका, मुदुगू असंही म्हटलं जातं ह्या झाडाला। तुम्ही तर हे पाहिलं असेल लाजाळूचं झाड। बघा, त्याला हात लावला की त्या झाडांची पानं आपोआप मिटताना दिसतात। पाहिलं ना कशी त्याची झाडं? बघा, हात लावला की लगेच मिटतात। म्हणून त्याला झाडाला आपल्या मराठीत लाजाळू असं म्हणतात की लाजतं म्हणून ते, हो की नाही? मग आमच्या शाळेतल्या मुलांनीही आज या लाजाळूच्या झाडाची माहिती घेतली बरं का। त्या झाडाविषयी त्यांना खूप कुतूहल वाटलं। छान छान फुलं आली होती त्या झाडाला। मग बघा ना, लाजाळूच्या वनस्पती लहान लहान चेंडूच्या आकाराची, सुंदर, मनमोहक, गुलाबी रंगाची, जांभळसर थोडीशी रंगाची फुलं येतात। लाजाळू ही बहुगुणी आणि अनेक आजारांवर रामबाण औषध आहे। म्हणून काही जण आपल्या घरातील कुंड्यांमध्ये सुद्धा लाजाळू ही वनस्पती लावतात। मुलं बघा किती कुतूहलपूर्वक पुन्हा पुन्हा बोटाने स्पर्श करून तिच्या पानांच्या मिटण्याची प्रक्रिया बघत आहेत आणि ते लाजाळू कसं लाजतंय हे हात लावून पुन्हा पुन्हा पाहत आहेत। तुम्हाला माहिती आहे का, लाजाळूच्या साऱ्या विश्वात किती प्रजाती आहेत? तर 4000 पेक्षा अधिक प्रजाती सांगितल्या जातात। लाजाळू वनस्पतीचे पान, मुळे व बीज यांचा उपयोग स्वास्थ्य संबंधित अनेक समस्यांना ठीक करण्यासाठी केला जातो। ही वनस्पती संवेदनशील आहे, म्हणून सूर्यास्त झाल्याबरोबर लाजाळूची पानं आपोआप मिटतात आणि सूर्योदय झाल्याबरोबर ती पुन्हा उघडतात। स्पर्शाने किंवा मोठा आवाज किंवा हलवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होऊन मिटतात। स्पर्श केलेल्या पानांच्या शेजारील पानास देखील ही उत्तेजना निर्माण होते आणि तीही देखील मिटतात। ही वनस्पती बघा किती छान दिसते ना? आणि तुम्हा सर्वांना ही वनस्पती आवडत असेल, हो ना? तुमच्या घराच्या दारात ही वनस्पती लावायला विसरू मात्र नका। आज ह्या लाजाळू झाडाची माहिती पाहिली। मग आज तुम्ही याची माहिती आणि सगळे उपयोग मोठ्यांच्या मदतीनं लिहून काढायचे तुमच्या छान छान अक्षरात। हाच तुमचा आजचा स्वाध्याय। आणि हो, हे झाड लावायला विसरायचं नाही बरं का आपल्या घरात। धन्यवाद।